आणि कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी असे आम्हाला भाषण होतं. त्याने आम्हाला प्रत्येक टाईममध्ये सांगत होतं मी एवढ्या मिनिटात हा माझा पॉईंट क्लिअर करेन, एवढा पॉईंटमध्ये मी माझं हे टॉपिक संपवेल. हे टाइम मॅनेजमेंट आपल्याला जमायला पाहिजे. हे प्रत्येकाला जर टाइम मॅनेजमेंट बनलं तर आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं बनू, त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही सुद्धा त्याच्याप्रमाणे व्हायचा प्रयत्न करू. असे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जिद्द बाळगली पाहिजे. आपल्या समाजामध्ये खूप काही असे आहेत की जिथं सामाजिक भांडणं होतात किंवा वादविवाद होतो, भाषांतर वादविवाद होतो किंवा भाषेमुळे वाद होतो. हे सगळे वाद मिटून ज्या सरांनी आम्हाला इथं कार्यक्रम अटेंड केला आणि त्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सांगितलं की बाबा IAS ऑफिसर कसा असला पाहिजे, आपण कशा पद्धतीनं की पुढचा प्रवास आपण चालू ठेवला पाहिजे किंवा पुढच्या कसं समाजामध्ये ग्रो केलं पाहिजे, कसं आपण समाजामध्ये नाव कमवलं पाहिजे, हे सरांनी आम्हाला याबद्दल सांगितलं. आणि माझ्या जीवनात तरी मी पहिल्यांदा एका IAS ऑफिसरशी त्यांचं भाषण ऐकलं, त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं आणि आमच्या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना याची प्रेरणा मिळाली. सर थँक्यू तुमच्या कार्यक्रमाबद्दल, आम्हाला खूप असं भारी वाटलं. थँक्यू.